जीवापेक्षा जास्त जपलंय मी या मंगळसूत्राला. सौभाग्य आहे माझं ते. मंजिरी, मी तुला पुन्हा एकदा सांगतो, तुझं मंगळसूत्र असो किंवा नसो, तुझा नवरा कायम तुझ्या सोबत आहे ना. तुझ्यावर कितीही संकट आली, तुझ्या बाबतीत काहीही वाईट घडलं तरी मी कायम तुझ्या पुढे उभा असेन, जसा आजवर उभा राहत आलो तसाच. माफ कर निर्मला. मंजिरी, आणि नेहमी हसतेस तशी गोड हास. अगं बायको, ऐक माझं. अगं असं काय करतेस तू? हे बघ ऐक, एवढ्या छोट्या गोष्टीसाठी कसं कोणी घर सोडून जातं का? छोटी गोष्ट नाहीये ही, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. अरे काहीतरी उगाच वागत असते. मान्य, मला सगळं मान्य. जे झालंय ना ते खूप चुकीचं झालं. रॉंग आहे सगळं मॉम, रॉंग आहे. पण म्हणून तू काय एवढा मोठा डिसिजन घेणार आहेस का? डिरेक्ट मी घर सोडून जाणार आहेस? मी एकटी नाही चाललेली घर सोडून, आपण तिघाही चाललोय घर सोडून. आणि तेही कायमचं. अरे अरे बोल तिच्याशी काहीतरी. हे बघ ऐको, तू असा एकदम, हे बघ आपण कायमचं घर सोडून गेलो तर आपण राहणार कुठे? आणि खाण्याचं काय करणार आपण? हाच तुमच्या निर्लज्जपणाचा ना मला त्रास होतो, त्रास होतो मला. अजून किती लाचारी दाखवणार आहात? तुमच्या अशा वागण्याने माझा अपमान होतो. प्रत्येक क्षणी माझा या घरात अपमान होतो. बायको, तू टेन्शन, हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस. मी सगळं काही मॅनेज करेन. मॅनेज करणार आहात तुम्ही? हा, मॅनेज करणार आहात? का थापा मारता? या तुमच्या अशा थापांनाच बोलले मी. काय तर म्हणे मी करतो मॅनेज. अरे स्वतःचा संसार मॅनेज करता आला नाहीये तुम्हाला. तुमच्यामुळे मी माहेरी येऊन पडले आश्रितासारखी. हे असं भोळा चेहरा करायचा? या भोळ्या चेहऱ्यामुळेच लग्न केलं तुमच्याशी मी. वाटलं होतं मला माझं आयुष्य सोन्याहून पिवळं होईल, पण नाही, कोळशाच्या खाडीत येऊन पडले मी इकडे. ऐक ऐक ऐक, बघ मान्य आहे, सगळी चूक ना या डॅडची आहे, सगळी चूक यांची आहे. पण मग तू कशा रागवते? तू सोडून दे ना सगळा राग, सोडून दे. काय तू एक शब्द बोलू नकोस. त्या अथर्वने सॉरी म्हटलंय मला, पण तू शुंभासारखा तिथे फक्त उभा होतास, निगरघट्ट. तुझं रक्त खवळलं नाही खरे माझा अपमान होताना बघून? त्या मंजिरीचा कोणी अपमान केला ना तर अथर्व त्या माणसाचा जीव घेईल. ती त्याची सख्खी आई नाहीये हे माहिती असून सुद्धा. पण तू नाही रे, नाही. मी तुला जन्म दिला ना, हीच मी चूक केली असं वाटायला लागलंय मला आता. मी काय करणार होतो मॉम? हा, त्या सगळ्यांसमोर मंजिरी मामीला काय बोलणार होतो मी? आणि तो तुझा भाऊ, माझा मामा, तो पण तुला ओरडत होता. बघ, जे सगळं झालंय ना मॉम, तू मान्य कर, या चूक तुझी होती. बरोबर आहे तुझं. काय ना, म्हणूनच आमचे हात दगडाखाली होते. ठीक आहे, नाही ठीक आहे. तुम्हाला दोघांनाही असं वाटतंय ना की चूक माझी होती? नाही, बस बस. काही करू नका तुम्ही दोघ जण, काही करू नका. आता जे काही करायचंय ना ते मी करीन.
येस करेन. मॉम आई हा मी निघतोय. पोचो मी वेळेवर. डोंट वरी. ॲज युजल अजितसाठी थांबलोय मी. तुम्ही सुरू करा. काय अर्जंट असेल तर मला कॉल करा. ठीक आहे. ठेवतो मी. सी यू. तिचा फोन बाहेर होता. मग वहिनी कुठे आहे? काही कळलं का वहिनी कुठे आहे ते? अरे ती न सांगता कुठेच जात नाही. अरे घरात पण कोणाला माहित नाहीये तिचा फोन इथे. तर आता मला खूप भीती वाटतेय. तिला काही झालं वगैरे असेल तर. अनन्या पण ना अति करते आता. इतकं वेळ कोणी प्रँक करतं का? आणि मीराला समजायला नकोय का? अनन्याच्या नादाला लागून ना ही पण मला त्रास देते. अथर्वा ही फाईल तू मागवली होती. ठेव तुझ्याकडे. अजित, मीरा गार्डन मध्ये काम करत होती. तिची रोपं लावून झाली होती का? मीरा ती घरी कुठे? आय मीन मी निघेपर्यंत तरी ती घरी आली नव्हती. चला. एक मिनिट मी आलोच. दादाचा फोन. जाते उचलते. मीरा कुठे आहेस तू? काय करतेस? काय चाललंय तुमचं? मीरा, हॅलो.